केळीचे काप आपले खूप छान झालेले आहेत. तुम्ही पण असे नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात हे. अजून खूप गरम आहेत हे. आज आपण करणार आहे कच्च्या केळीचे काप. त्यासाठी 4-5 केळी घेतलेली आहेत. खूपच छान लागतात हे आणि क्रंची होतात खूप. तर त्यासाठी आपण केळी आधी कट करून घेऊ. चा चाकूनीच अशी कापून घ्यायची आणि मग सोलायची. अगदी सोपी जाती सोलण्याला. आणि काप करण्यासाठी कच्चीच केळी घ्यायची. थोडी पिवळी पिवळी झालेली नाही घ्यायची. केळी आपली सोलून झालेली आहे. आता ही कट करून घ्यायची. खूप मोठे काप होतील याचे, म्हणून ही आता थोडी कट करून घेणार आहे आणि मग कापणार आहे. असे याचे 3 काप करायचे. केळी आपले कट करून झालेले, काप करून झालेले. आता आपण याला तिखट मीठ लावून घेऊ. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला तुम्ही घेऊ शकता, चव छान लागते. अर्धा चमचा मीठ. कोकम आगळ घेतलेला आहे, तो टाकून घेऊ 1-2 चमचे. हे आता मिक्स करून घ्यायचं. हे जे आपण काप केले ते टाकून घेऊ आता याच्यामध्ये. आणि हे असं लावून घ्यायचं सगळ्यांना. सगळे आपले काप मसाला लावून झालेला आहे. आपल्या केळीचे काप जे केले त्याला मसाला छान लावून झालेला आहे. या पद्धतीने लावून घ्यायचं. काप आपल्याला पॅन मध्येच फ्राय करायचे, त्यासाठी पॅन तापण्यासाठी ठेवून देऊ. हे काप कुरकुरीत आणि क्रंची होण्यासाठी रवा घ्यायचा आहे 2 चमचे, 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर घ्यायची, 2 चमचे बेसन, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट. हे आता छान मिक्स करून घेऊ. कापला लावून घ्यायचे आपल्याला, त्याचं कोटिंग छान तयार झालेलं आहे. आता आपण हे लावून घेऊ. थोडंसं तेल टाकून घेऊ.
एक एक काप घेऊन असे याच्यामध्ये छान असे कोट करून घ्यायचे याला. आणि तेलामध्ये ठेवून द्यायचे असे. आता याच्यावर थोडं तेल सोडून घ्यायचं. बारीक गॅसवरच आपल्याला हे छान दोन्हीकडनं फ्राय करून घ्यायचे. 1-2 मिनिटं झालेली आहेत, हे छान असे फ्राय होत जाते. आता हे पलटी करून घेऊ. खूप छान झालेली आहे खालची बाजू. अशीच आता वरची पण करून घ्यायची. आता 1 ते 2 मिनिटांसाठी परत बारीक गॅसवर याला छान आपण करून घेऊ क्रंची. केळीचे काप आपले छान झालेले, दोन्हीकडनं मस्त शेकल्या गेले आणि क्रंची झाले. दोन्ही बाजू अशा करून घ्यायच्या याच्या. केळीचे काप आपले खूप छान झालेले आहेत. तुम्ही पण असे नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात हे. अजून खूप गरम आहेत हे.